यिर्मयाचे विलापगीत अध्याय 3। मी त्याच्या क्रोधरूप दंडाचे दुःख भोगलेला मनुष्य आहे। त्याने मला घेऊन जाऊन उजेडात नव्हे तर अंधारात चालावयास लाविले। खरोखर तो दिवसभर मजविरुद्ध आपला हात राहून राहून चालवितो। त्याने माझे मांस व माझी त्वचा जीर्ण केली आहे। त्याने माझी हाडे मोडिली आहेत। त्याने विष व दुःख यांचा कोट माझ्या भोवती रचिला आहे। जे मागेच मरून गेले त्यांच्याप्रमाणे मला तो अंधकारमय स्थळी बसवितो। त्याने मजभोवती कुंपण केले म्हणून माझ्याने बाहेर पडवत नाही। त्याने माझी बेडी भारी केली। मी धावा करीतो व गाऱ्हाणे करीतो तेव्हा तो माझ्या विनवणीस प्रतिबंध करीतो। त्याने माझ्या मार्गाभोवती चिऱ्यांची भिंत बांधिली आहे। त्याने माझ्या वाटा वाकड्या केल्या आहेत। टपणाऱ्या अस्वलासारखा गुप्त जागी असलेल्या सिंहासारखा तो मला झाला आहे। त्याने मला वाटेवरून लोटून देऊन माझे फाडून तुकडे केले आहेत। त्याने मला उदास केले आहे। त्याने आपले धनुष्य वाकविले आहे। त्याने मला बाणाचे निशाण केले आहे। त्याने आपले बाण माझ्या अंतर्यामात शिरविले आहेत। मी आपल्या सर्व लोकात दिवसभर उपहासाचा व निंदाव्यंजक पोवाड्याचा विषय झालो आहे। त्याने मला क्लेशाने व्यापिले आहे। तो मला कडू दवणा पाजितो। त्याने मला आपल्या दातांनी खडे फोडावयास लाविले आहे। त्याने मला राखेने माखून काढिले आहे। तू माझ्या जीवाला शांतीपासून दूर ठेविले आहे। समृद्धीला मी पारखा झालो आहे। तेव्हा मी म्हणालो, माझी जीवनशक्ती परमेश्वराची मला वाटत असलेली आशा गेली आहे। माझी विपत्ती व माझे भ्रमण कडू दवणा व विष यांचे स्मरण कर। माझा जीव त्यांचे स्मरण करीत राहतो म्हणून तो माझ्या ठायी गळला आहे। हे मी मनात आणितो म्हणून मला आशा आहे। आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही। ती रोज सकाळी नवी होते। तुझी सत्यता थोर आहे। परमेश्वर माझा वतनभाग आहे असे माझा जीव म्हणतो। म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवीन। जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यास, जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न होतो। परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे। मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वहावे हे त्याला बरे आहे। त्याने एकांती बसावे व स्वस्थ असावे, कारण त्याने त्याजवर हे ओझे ठेविले आहे। त्याने आपले तोंड मातीत खुपसावे, कदाचित अद्यापि आशा असेल। मारत्या इस्माकडे त्याने आपला गाल करावा, त्याने उपहास सोसावा। कारण प्रभू कायमचा त्याग करणार नाही।
तो जरी दुःख देतो तरी तो आपल्या दयेच्या वैपुल्यानुसार करुणा करीतो. तो कोणास मुद्दाम पीडा करीत नाही, मानवपुत्रास दुःख देत नाही. पृथ्वीवरील सर्व बंदिवानास पायाखाली तुडविणे, परात्पराच्या समक्ष मनुष्याचे हक्क बुडविणे, कोणाचा दावा बिघडविणे, असली कृत्ये प्रभू पाहत नाही काय? प्रभूने आज्ञा केली नसल्यास कोण बोलला आणि त्याप्रमाणे घडून आले? अनिष्ट व इष्ट ही परात्पराच्या मुखातून येत नाहीत काय? आपल्या पातकांबद्दल शिक्षा होते म्हणून जिवंत मनुष्याने का कुरकुर करावी? चला, आपण आपले मार्ग शोधू व तपासू आणि परमेश्वराकडे परत जाऊ. आपण आपले हात वर स्वर्गातील देवाकडे करून आपली अंतःकरणे त्याजकडे उन्नत करू. आम्ही अपराध केला व फितुरी केली, त्याची तू क्षमा केली नाही. तू क्रोधव्याप्त होऊन आमचा छळ केला, तू वधिले, दया केली नाही. तू आपणा स्वतःस अभ्राने आच्छादिले, प्रार्थनेचा त्यामधून प्रवेश होत नाही. तू आम्हास राष्ट्रांमध्ये हेदर व केरकचरा केले आहे. आमच्या सर्व शत्रूंनी आम्हावर आपले तोंड वासिले आहे. भय व गर्ता, विध्वंस व नाश ही आम्हास प्राप्त झाली आहेत. माझ्या लोकांच्या कन्येचा विनाश झाल्यामुळे माझे डोळे अश्रुप्रवाह ढाळीत आहेत. माझे डोळे वाहत आहेत, थांबत नाहीत, कधी खळत नाहीत. परमेश्वर आकाशातून अवलोकन करीपर्यंत ते खळावयाचे नाहीत. माझ्या नगरात सर्व कन्यांमुळे माझे डोळे माझ्या जीवास दुःख देत आहेत. निष्कारण बनलेल्या माझ्या वैऱ्यांनी पक्षाचा करावा तसा माझा पाठलाग केला आहे. गर्तेत ढकलून त्यांनी माझ्या जीवाचा अंत केला आहे. मजवर दगड लोटिला आहे. माझ्या डोक्यावरून पाण्याचे लोट गेले. मी म्हणालो, माझा अंत होत आहे. हे परमेश्वरा, अतिशयित खोल गर्तेतून मी तुझ्या नामाचा धावा केला. तू माझी वाणी ऐकली. माझ्या उसाशाला, माझ्या आरोळीला आपला कान बंद करू नको. मी तुझा धावा केला, त्या दिवशी तू जवळ आलास. तू म्हणालास, भिवू नको. हे प्रभू, तू माझ्या जीवाच्या पक्षाने लढलास. तू माझ्या जीवास उद्धरिले. हे परमेश्वरा, माझा अन्याय झाला तो तू पाहिला आहे. तू माझा न्याय कर. त्यांनी उगविलेला सर्व सूड, त्यांच्या मजविषयीच्या सर्व योजना तू पाहिल्या आहेत. हे परमेश्वरा, मजविरुद्ध त्यांनी केलेली निंदा व त्यांच्या सर्व योजना तू ऐकल्या आहेत. मजवर उठणाऱ्यांच्या तोंडचे शब्द व दिवसभर चाललेला त्यांचा मजविषयीचा कट तू ऐकला आहे. तू त्यांचे उठणे बसणे पहा. मी त्यांचे उपहासगीत झालो आहे. हे परमेश्वरा, त्यांच्या हातच्या कर्माप्रमाणे तू त्यास प्रतिफळ देशील. हृदयाची कठोरता हा आपला शाप तू त्यास देशील. तू क्रोधाने त्यांचा पाठलाग करशील व परमेश्वराच्या आकाशाखालून
तू त्यांचा विध्वंस करशील.